नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट 2026 करिता पात्रता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून. लक्षात घ्या मित्रांनो, आता काय झालेलं आहे, नेट एक्झामिनेशनमध्ये PhDचं ऑप्शन आपल्याला आलेलं दिसून येतं. त्यामुळे बऱ्याच विद्यापीठामधून पेट परीक्षा घेणंच बंद झालेलं आहे. अशा वेळी जर सोलापूर विद्यापीठाचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशन होत आहे, तर नक्कीच आपल्याला या संधीचं काय करायचं आहे, फायदा घ्यायचा आहे. तर या पेट परीक्षेचं काय पात्रता आहे, आपण ही परीक्षा देऊ शकता का? जर देऊ शकता तर यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि पेपर पॅटर्न कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांना हेल्प करेल. कारण जर तुम्हाला या पर्टिक्युलर एक्झामिनेशन द्यायची आहे आणि हे एक्झामिनेशन तुम्ही क्वालिफाय केलेलं, तर PhDचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण तुम्ही करू शकता आणि तिथे तुम्ही एलिजिबल होऊ शकता. तर यासाठी एकतर पेपर पॅटर्न माहीत असावं, ठीक आहे, कुठल्या भागाला किती महत्त्व आहे किंवा आपण खरंच या पर्टिक्युलर येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी पात्र आहो का? ह्या 2 गोष्टी जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीचं मित्रांनो कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यासाठी आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत 23 फेब्रुवारीपासून. सो याला जॉईन करा. या कंप्लीट रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोर्समध्ये डेली तुम्हाला लाईव्ह सेशन असेल. लाईव्ह क्लास तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा बघू शकता. सोबतच कुठलंही रेफरन्स बुक तुम्हाला वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल आणि या नोट्सच तुम्हाला एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यामध्ये हेल्पफुल ठरेल. प्रॅक्टिससाठी MCQs आहे, सोबतच रिसर्च संबंधित टेस्ट आहे, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन प्रॅक्टिस होणार आणि PhD संबंधित गायडन्ससुद्धा इथे आपल्याला मिळेल. कोर्सची फीज आहे 899 रुपये. ऑफिशियल्स नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करायचा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. सो एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आपण काय बघतो, मास्टर्स डिग्री असायला हवी, ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, ॲटलिस्ट 55% मार्क आपल्याला मास्टर्स डिग्री मध्ये असायला हवं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, तर आपल्याकडे जर पर्टिक्युलर 55 प्लसवाली डिग्री आहे मास्टरची, तर आपण ह्या परीक्षेला बसू शकतो. सेकंडली, अ रिलॅक्सेशन ऑफ 5% ऑफ मार्क, 5% आहे कॅटेगरीला, फ्रॉम 55 टू 50, ठीक आहे. तर कॅटेगरी रिझर्व कॅटेगरी जसं SC ST VJNT OBC अँड अदर जे कॅन्डिडेट आहे, ठीक आहे, त्यांना काय करायचं आहे सांगण्यात येईल टाईम टू टाईम. ओके, पण द एलिजिबिलिटी मार्क ऑफ 55%, ठीक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कधी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलमध्ये जर आपण कॅटेगरीमध्ये येत आहोत तर 5% रिलॅक्सेशन इथे दिसून येतं. बरं, आता 50% आपल्याला काय आहे, 50% सिलॅबस ऑफ ह्या एक्झामिनेशनचा आहे रिसर्च मेथडॉलॉजीला धरून आणि 50% काय आहे सब्जेक्टिव्ह. इट मीन्स हा जो पेपर असणार आहे, या पेपरमध्ये 2 सेक्शन असेल. सेक्शन ए हा पूर्णतः रिसर्च मेथडॉलॉजीशी संबंधित आहे आणि दुसरं म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्हमध्ये आपलं जे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं सिलॅबस आहे मित्रांनो, हा पोस्ट ग्रॅज्युएशन रिलेटेड सिलॅबस इथे आपल्याला दिलेला असतो PG लेवलचं, ठीक आहे. आणि असं करून टोटल हा परीक्षा जी आहे ती आपल्याला होताना दिसून येईल. पण या परीक्षेचं महत्त्व पहा, पेट एक्झामिनेशनमध्ये रिसर्च मेथडॉलॉजी हे खूप महत्त्वाचं रोल जे आहे प्ले करताना आपल्याला पाहायला मिळतं. आता फर्स्ट ऑफ ऑल पहिलं महत्त्वाचं स्टेप, काल आपण काय बघितलं आहे, नोटिफिकेशनचं आपण माहिती काल घेतलेली आहे, ठीक आहे. आणि नोटिफिकेशन अनुसार आपण बघितलेलं की अंदाजे परीक्षा कधी होईल हे आपल्याला 15/5/2026 ची डेट आपल्याला देण्यात आलेली आहे, बरोबर काय.
15/5/2026ची अंदाजे तारीख सोलापूर विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी आपण बघितलेली आहे. बरं, या व्यतिरिक्त आपण आज 55% म्हणजे 55% आपल्याला असायला हवं PG लेवलमध्ये. 5% ऑफ रिलॅक्सेशन आपल्याला पाहायला मिळतं जर आपण कॅटेगरीमध्ये येतो तर. ठीक. हां, तर तुम्ही काय करा, एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला तुम्ही सुरुवात करा. कारण या पर्टिक्युलर एक्झाम जी आहे यामध्ये 2 पेपर तुम्हासाठी असेल. एक रिसर्च संबंधित आणि दुसरं सब्जेक्टिव्ह. आजपासूनच जरी सुरुवात केली तर नक्कीच ही कंप्लीट जे एक्झामिनेशन आहे त्याला तुम्ही टार्गेट करू शकता आणि व्यवस्थितरित्या क्वालिफाय देखील तुम्ही याला करू शकता. तर करायचं काय आहे? सर्वप्रथम रिसर्च मेथडॉलॉजीचं इथे लक्षात घ्या. 2-3 स्टेप्स सांगते तुम्हाला. ही एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये होतं. ठीक आहे, ऑफलाईन होत नाही. पेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असतात आणि इथे रिसर्चला महत्त्व आहे. त्याच पद्धतीने सब्जेक्टिव्हला सुद्धा महत्त्व आहे. तर रिसर्चचा अभ्यास करताना पहिलं महत्त्वाचं स्टेप तुम्हासाठी ठरणार आहे की सिलेबस काढून घ्या. ठीक आहे, किंवा हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देणार. दुसरं म्हणजे रिसर्च संबंधित कन्सेप्ट पहिले क्लिअर करा. ठीक आहे, कन्सेप्ट जर क्लिअर करणार तेव्हाच तुम्ही समोरचं जे आहे, कारण बघा यानंतर जेव्हा तुम्ही क्वालिफाय क्रायटेरिया क्लिअर करणार ना त्यानंतर तुम्हाला जे आहे क्रेडिटचं सुद्धा मदत होईल जर तुम्ही पर्टिक्युलर रिसर्च मेथडॉलॉजी आताच खूप व्यवस्थित अभ्यास केला तर. ठीक आहे, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करा. सुरुवातीला रिसर्च संबंधित इझी टॉपिक करा. ठीक आहे, देन अप्पर लेवलपर्यंत थोडा हार्डपर्यंत तुम्ही जाऊ शकता. यासाठी तुम्ही या कंप्लीट कोर्सचं देखील मदत घेऊ शकता. सो अशा प्रकारे सोलापूर विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स एक्झामिनेशनची तारीख आलेली आहे. त्यासाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. आपण याला जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा.